नमस्कार. लतिका आणि विराज यांनी पळून जाऊन लग्न केलं. लतिका अवघी 20 वर्षाची तर विराज 25चा. लतिका अतिश्रीमंत घरातून होती तर विराज मध्यमवर्गीय. लतिकाच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता. तिच्या बाबांना तिच्यासाठी श्रीमंत मुलगाच हवा होता आणि असेही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते. अजून थोडी समज आल्यावर ती विराजला विसरेल असा त्यांचा समज होता. विराजच्या आईबाबांचा विरोध नव्हता, पण लतिकाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि विराजने सुद्धा करिअरकडे नीट लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती. आणि नंतर योग्य वेळ पाहून ते लतिकाच्या आईबाबांशी बोलतील असे त्यांनी विराजला सांगितले होते. एकदा लतिका आणि विराज गावाबाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि लतिकाला तो जबरदस्ती घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी एकच गोंधळ उडाला. त्यांनी लतिकाचे घराबाहेर पडणे बंद केले. या दोघांपुढे आणीबाणीची परिस्थिती उभी राहिली. शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले. संधी मिळाली. दोघांनीही लग्न केले. लतिकाच्या घरच्यांशी तिच्याशी असलेला सर्व संबंध तोडला. तू कधी सुखी होणार नाही असे शिव्याशाप दिले. विराजच्या घरच्यांचा त्यांना विरोध नव्हता, पण त्या दोघांनी घेतलेला निर्णय त्यांना आवडला नाही. आम्हाला एकदा सांगून तर बघायचं, आम्ही काही मदत करू शकलो असतो, आम्ही लतिकाच्या घरच्यांशी बोललो असतो असे त्यांचे मत होते. पण आता जे झालं ते झालं. त्यांनी लतिकाचा सून म्हणून स्वीकार केला. लतिका आणि विराजला घेऊन ते लतिकाच्या माहेरीसुद्धा गेले. पण लतिकाचे बाबा अडून बसले होते. त्यांना लतिकाचे तोंड देखील पाहायचे नव्हते. बाबांच्या विरोधात आईची हिंमत नव्हती. लतिकासाठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते. हळूहळू लतिका विराजच्या घरी रोळू लागली. आता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते. लतिका अगदी लाडाकोडात वाढली आहे. तिला कुठलीही कामाची सवय नाही. आपल्यालाच तिला सर्व गोष्टी शिकवायला लागतील याची विराजच्या आईला म्हणजेच लतिकाच्या सासूला जाणीव होती. सारं छान सुरू होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. त्यांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं आणि एका अपघातात विराज देवघरी गेला. सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ऐन तरुणात मुलगाचं निधन पावल्याने विराजच्या बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. लतिका पूर्णपणे कोलमडून गेली. आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता. लतिकाच्या घरच्यांनाही ही बातमी कळाली तरी कोणी आले नाही. विराजची आई मात्र या साऱ्यात धैर्याने वागत होती. त्याचे दिनकार्य उरकल्यावर त्यांनी लतिका तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला. पण लतिका तयार नव्हती. त्यांनी लतिकाला समजावले, बाळा, तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे, ते असं वाया घालू नकोस. मी बोलेन तुझ्या आईबाबांशी, वेळ पडली तर पाय धरेन त्यांचे. तिच्या समजूत काढून तिला तिच्या माहेरी घेऊन गेल्या. पण यावेळी ही निराशा तिच्या पदरी पडली. तिच्या घरच्यांचा तिच्यावरचा राग निवळला नव्हता. विराजच्या आईने खूप विनवण्या करूनही त्यांनी लतिकाला माफ केले नाही. तू मला नको झाली असेल तर विहिरीत ढकलून द्या असेही बोलायला कमी केलं नाही. त्या लतिकाला पुन्हा घरी घेऊन आल्या. लतिकाच्या पुन्हा घरी येण्याने घरातली इतर मंडळी थोडी नाराज होती. आता तिला कोणाचीच खुल्या मनाने स्वीकारायला तयार नव्हते. पांढऱ्या पायाची कुलक्षणी चेटकीन नातवाला खाल्लं माझ्या, आता मुलाला पण खाईल ही असे म्हणून विराजची आजी म्हणजेच लतिकाची आजे सासू तिला हिणवून लागली. इथे विराजच्या बाबांची प्रकृती खालवत होती. हे सारं लतिकाला सहन होत नव्हतं. तिने ठरवलं आपण इथून दूर निघून जायचं. रात्री सर्व झोपल्यावर ती निघाली. नेमकी सासूबाई जाग्या होत्या. त्यांनी लतिकाला अडवलं. कुठं जाते आहेस म्हणून विचारलं. आई, मला जाऊ द्या, मी अवदसा आहे, माझ्यामुळे हे सर्व घडलं. मी विराजच्या आयुष्यात
आलेच नसते तर आमचं लग्नच झालं नसतं, तर आज तो असतं जिवंत. बाबांची ही अवस्था झाली नसती. मला जाऊ द्या, मी इथे नाही राहू शकत. वेळ पडली तर आत्महत्या करेन, पण आता इथे नाही राहायचं आहे मला. खरंच माझ्या इथे येण्यामुळे या घराचे वासे फिरले आहेत का? मला काहीच अधिकार नाही इथे राहायचा, लतिका रडत बोलत होती. सासूबाईंनी आधी तिला शांत केलं. लतिका, तुम्ही भेटला नसता तर तुमचं लग्न झालं नसतं. तर त्या दिवशी त्या ट्रक ड्रायव्हरने नशेत गाडी चालवली नसती, तर रस्त्यावरच्या लोकांनी विराजला वेद हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. तर खूप जरतर आहे बाळा, आणि आता वेळ निघून गेली आहे या गोष्टींचा विचार करण्याची. विराज माझ्या पोटचा गोळा होता. माझी काय अवस्था झाली असेल या सर्वात एकदा तरी विचार केला आहेस का? तो गेला, मग तूही सोडून जाणार आहेस का आम्हाला अशी? लतिका, तुझे ओझं झालं म्हणून मी तुला तुझ्या माहेरी सोडायला गेले नव्हते. तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे. कुणाचीही जाणीने आपलं जगणं थांबवणं चुकीचं आहे. इथल्यापेक्षा तिथे तू सुखात राहशील, कारण इथे विराच्या आठवणीत तुला सतत त्रास देतील असं माझं मत होतं. पण असो, जे झालं ते झालं. तू आता तुझं शिक्षण पूर्ण करायचं. मी आहे तुझ्यासोबत, आणि ह्याची काळजी घ्यायला मी आहे ना. फक्त तुझी साथ हवी आहे बाळा मला या सर्वात. विराजच्या जाण्याने प्रत्येक जण हादरून गेला आहे. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. तुझं दुःख मी समजू शकते, पण आता तुला सावरावं लागेल. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. मन लावून अभ्यास करावा लागेल. तू कुठलीही चुकीचं पाऊल उचलणार नाही याची मला वचन हवं आहे. बाळा, मी माझ्या मुलाला गमावलं आहे. आता लेकीला गमावू नाही शकत. त्यांच्या या बोलण्याने लतिकाला अश्रू अनावर झाले. तिने सासूला मिठी मारली. आई, मी नाही जाणार तुला सोडून कुठेच. तू म्हणशील ते सर्व करेल. नकळतपणे तिच्या तोंडून सासूसाठी एकेरी हाक बाहेर पडली, कारण तिने खरंच सासूला आई मानली होते. आज तिची सासूसुद्धा मन मोकळेपणाने रडली होती. आज पहिल्यांदा तिच्या दुःखाला वाचा फुटली होती. लतिका मन लावून शिकली सून नाही तर त्या घरची लेक झाली. असंख्य टोमणे, वाईट बोलणे ऐकून घेतले तिने. प्रत्येक पावलावर सासू होतीच तिच्यासोबत. त्या दोघी एकमेकींचं बळ बनल्या. लतिका IAS अधिकारी झाली. आता तिला दूषण लावणारी तोंड बंद झाली होती. एव्हाने तिच्या माहेरीसुद्धा ही बातमी कळली होती. तिचे बाबा सोडून माहेरचे इतर लोक तिला विचारू लागले होते. सासूने सुयोग्य जोडीदार निवडून लतिकाचे लग्नसुद्धा लावून दिले, पण तरीही लतिका आपल्या या आईला कधीच विसरली नव्हती. अगदी सासूच्या शेवटच्या काळातही लतिका रात्रीचा दिवस करून सेवेला हजर होती. सासूच्या रूपाने लतिकाला तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आई भेटली होती. कशी वाटली तुम्हाला आजची कथा सासू आणि सुनेची? नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. शेअर करा.